पाहतोय गाडेश्वर टीमचा भरपूर चांगला प्रयत्न आणि भरपूर चांगला खेळ राहिला. पुढच्या मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आज खरं तर टाईम झालाय 2:21. अजूनही प्रेक्षक वर्ग भरपूर YouTubeच्या वाहिनीनुसार जोडले गेले असतील. त्यांचा मी करूया स्वागत. जाऊया मॅचकडे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल स्लो वेगवान टप्पा पाहायला मिळाला होता. टप्पा पडल्यानंतर पॅटसन बॉलचा काही संपर्क नाही. बॉल चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 3 षटकांची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. सुक्रे आणि मंगल हे 2 जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर बॉलिंग ट्रॅक वरती सुरेशला पाहतोय. पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर बॉलला पंच केलाय. बॉल चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय चौकार. धाव मिळते 4. पहिला बॉल डॉट. बॉलवरती चौकार. चांगली बॅटिंग मी तर म्हणेन. पहिला बॉल डॉट जरूर फेकला होता आणि त्याच्यानंतर टप्पा बघितला. बॉलला फक्त दिशा दिली. शतकच्या डोक्यावरून बॉलला फेकला. बॉर्डर लाईनच्या पलीकडे 4 धावा सध्या धावफटकेवरती लागल्या जात आहे. नागेश भल्ला यांच्याकडनं पारितोषिकाला गेले. जर लगातार 3 षटकार 3 चौकार मारले तर ₹1000 कॅश प्राईज शुक्रिया या फलंदाजाला दिले जातील. पॅकर त्यांच्या आमच्या इथं बॉक्समध्ये जॉईन आहेत. फटका तर आलाय. पहिला पहिला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. आलाय षटकार. धावा मिळतील 6. चांगला फटका. फलंदाज आपण पाहतोय सध्या स्ट्राईक एंडवरती शुक्रिया. ज्याच्या बॅटमधनं जरूर एक पाहायला मिळाला. धावसंख्येत तर 10 फलकावरती धावा पाहायला मिळत आहे. 10 धावा 10 फलकावरती लागले जात आहे. 3 षटकांची मॅच आहे. चला स्पीडअप करा. लगेच 3 मिटिंग घ्यायची नाही मैदानाच्या आतमध्ये पहा. जर षटकार हॅट्रिक ठोकली तर ₹1000 आणि जर लगातार जर 3 चौकार ठोकले तर ₹200 कॅश प्राईज. नागेश भल्ला यांच्याकडनं हे कॅश प्राईज आहे. दोन्ही फलंदाजासाठी ही संधी आहे. षटकार हॅट्रिक 1000, चौकार हॅट्रिक 200. टप्पा पडल्यानंतर वेग बरोबर पाहायला मिळतो. बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाही. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. धावसंख्या जर पाहिली तर धावफटकेवरती सध्या 10 धावा धावफटकेवरती पाहायला मिळत आहे. 4 बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सुरेशला पाहतोय. ज्यांनी मार खाल्ल्यानंतर थोडंसं कमबॅक जरूर आपल्याला पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल त्याच्यावरती केलाय आक्रमण. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द पार आणि इथून 5 नो बॉल आणि धावा मिळतील इकडून 6 की चौकार. येस षटकार त्याच्या धावा मिळतील 7 धावेने धावसंख्या बदल. धावसंख्या दाखवण्यावरती पाहायला मिळतील 17 धावा. फ्रीडची संधी. फलंदाज सध्या स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सुक्रिया. सुक्रिया एक चांगला फलंदाज आहे. चांगला बॅट्समन आहे आणि ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये या खेळाडूला ओळखला जातो आणि सध्या त्याचा बोलबाला सध्या पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या आपल्याला पाहायला मिळते सुक्रिया या फलंदाजाकडनं. फ्रीडची संधी आहे. इथून चांगला बॉल रिलीज करावा लागेल गोलंदाजाला सुरेशला. कर्मिली टीमला. कारण 3 षटकांची मॅच आहे. करूया मरू परिस्थिती सध्या दोन्ही टीमकडे आम्हाला पाहायला मिळते. परंतु कुठला संघ बाजी मारेल पुढच्या इनिंगमध्ये जरूर पाहायला मिळेल. फ्रीडचा बॉल होता. गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न होता. इथून फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न. 1 धाव मिळाले. एका धावेने धावसंख्या थोडीशी पुढे. धावसंख्या 18 धावा. 10 फलकावरती पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळतो. फक्त 30 सर्कलच्या बाहेर फक्त आपल्याला 2 क्षेत्ररक्षण बाहेर पाहायला मिळतात. एक स्टेट ऑफ मध्ये जिथे ब्लॅक स्क्रीन आहे त्याच्या बाजूला आपण एक क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. त्यानंतर लॉंग लिझर मध्ये एक क्षेत्ररक्षण तैनात केला जातो आणि सर्व खेळाडू 38च्या सर्कलमध्ये पाहायला मिळतात. या षटकातला शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. हा बॉल टप्पा थोडासा पाठीमागे जरूर पाहायला मिळाला. इथून बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळाला. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक संपलं जातं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफटकेवरती लागल्या जाते 18 धावा. पहिल्या पॉवर प्लेची ज्या धावसंख्येची गरज होती त्या धावसंख्या सध्या पाहायला मिळतात. बॅटिंग करत असा टीम आपण पाहतोय केवाळे टीमकडनं. खरं तर दोन्ही टीमचं पाहिल्या तर खेळाडू भरपूर चांगले आहेत. परंतु प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर टॅलेंट मैदानाच्या आतमध्ये दाखवणे हे फार महत्त्वाचं आहे. मागची मॅच जरूर गाडेश्वर विपक्ष वाघाची वाडी काही सामना पाहायला मिळाला होता. प्रेक्षक वर्गांचा देखील मनच जिंकले गेले दोन्ही टीमनं.
दोन्ही टीममधून टॅलेंट भरपूर होता. शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना पाहायला मिळाला आणि शेवटच्या मोमेंटला खरं तर वाघाचीवाडी टीमला मात्र माघारी परतावं लागलं आणि सामना जिंकला तो गाडेश्वर टीमनं. चला स्पीडअप करा, उशीर करायचा नाहीये. दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज आत्माराम बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिला बॉल. रिवर्स फटका लागला तर पार नाही तर आबाद असं समीकरण सातत्याने टेनिस क्रिकेटच्या पटलावरती म्हटलं जातं आणि तिथून रिवर्स सक्सेसफुल बॉल बॉर्डर लाईनच्या षटकाच्या मधून बॉल चला बॉर्डर लाईनच्या पलीकडे सलग आलाय हा दुसरा चौकार. धाव मिळतील 4. थोडंसं प्रेशर मी तर म्हणेन आता कर्मिली टीमकडे आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या बॉलवरती देखील विचार केला तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 18 धावा आल्या आणि दुसरं षटक आत्मारामचं पाहतो आपण आणि त्याही गोलंदाजावरती आता हल्ले चढवले जात आहेत. सलगचे 2 चौकार आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच पोझिशन घेतला जातोय. नक्कीच मी स्क्रीनवरती चेक करून आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. फुल टॉस बॉल त्याच्यावरती केला आक्रमण. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या अलीकडे हाफ द पार. बिग 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 सिक्स. आपण पाहतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो या त्यानंतर आपण पाहिला मंगलवीर त्या स्क्रीनवरती चेक करतील आणि जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला जाईल. षटकार जरूर आला गेलाय. येस. फेल डिलिव्हरी आहे. चांगला निर्धाव बॉल आपल्याला पाहायला मिळतो. षटकार आलाय. धावसंख्येत बदल. धावसंख्या दाफलकीवरती पाहायला मिळतील 32 धावा दाफलकीवरती. पुन्हा एकदा फटका भरपूर चांगला स्ट्रेट ऑफ मध्ये बॉलला उडवला जातो. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि तो जेल सुटला जातो. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग विकेट. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसरीचा कॉल. तिसरीचा कॉल. तिसरीचा कॉल. तिसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. चौथीचा प्रयत्न चालू आहे. धोक्याची घंटा. फलंदाज होईल बाद आणि इथून विकेटचा पद आणि इथून पहिला धक्का बसला जाते. फलंदाज बाद होईल सुक्रिया. ज्या खेळाडूच्या बॅटमधनं पहिल्या ओव्हरपासून धमाकेदार बॅटिंग आली होती. षटकार चौकारांची आतषबाजी झाली होती आणि तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळतो. पहिला धक्का बसतोय. टीम बॅटिंग करत असताना केवळ टीमला चला बॅट्समन लगेच जायचं मैदानाच्या आतमध्ये. उशीर करायचा नाही. लगेच बॅट्समन रेडी राहा. कारण आपल्याकडे आता जास्तीत जास्त टाईम आलेत आणि त्याच्यानंतर थोड्याशा झोपा देखील आल्या गेल्यात. कारण ही स्पर्धा खरंच उद्याची शेवटचं रात्र आहे. त्याच्यामुळं आयोजकांना देखील आज अफाट मेहनत घेतली आहे. खरं तर जय शिवराय आयोजित जे वाघोबा व ग्रामस्थ मंडळ तामसेकरांनी घेतलेली अफाट मेहनत आज त्यांच्या देखील डोळ्यावरती झोप असणार आहे. त्याच्यामुळं आणि उद्याचे जे लॉट्स आहेत आम्ही काही क्षणामध्ये जरूर लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील आणि ज्या वेळेस जो टायमिंग आहे त्या टायमावरती उपस्थिती राहावा. अन्यथा जो उद्या फायनल डे आहे आणि त्याच्यामुळे फायनल रात्र आहे. त्याच्यामुळं जो टीम्स वेळेवरती नसेल त्या टीमला जो आयोजकांचा निर्णय असेल तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. आणि तर मग तुम्ही टाईम करा नाहीतर मग लवकर आले तर चांगलं असणार आणि जर टाईम झाला तर आयोजकांचा जो निर्णय असेल तो ठामपणे निर्णय तुम्हाला स्वीकारावा लागेल. तर आम्ही काही क्षणामध्ये उद्याचे लॉट्स जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवणार. जाऊया मॅचकडे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रभात. प्रभातच्या बॅटमधनं फटका भरपूर चांगला क्लासिकल फटका आहे. बॉल थांबणार नाही. बॉल बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. धावा मिळतील 4 आणि 4च्या मदतीनं धावसंख्येत बदल. धावसंख्या दाखल पाहायला मिळतील 39 धावा दाखल पाहायला मिळत आहे. चांगली बॅटिंग मी तर म्हणेन. पहा रिप्ले ॲक्शन क्रॉस झाला. फटका भरपूर चांगला शतकाच्या मधून बॉलला फेकून दिला. व्यासपीठाच्या दिशेनं बॉलला ट्रॅव्हल झाला होता. तो का पुन्हा एकदा रिवर्स फटका मारण्याचा इथून प्रयत्न जरूर केला होता आणि इथून
बॅट्समन बॉलचा काही संपर्क पाहायला मिळत नाही. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. षटक क्रमांक इथे संपला जाते 2 आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 39 धावा सत्य दाफलगीरवरती पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ अजूनही बाकी असेल. चला स्पीडअप करायचंय. 3 मिनिट जराही घेऊ नका टीम करबेली टीम. उशीर करू नका. लगेच सामना स्टार्ट करायचा आहे. 12 बॉलचा खेळ संपलाय. 6 बॉलचा खेळ बाकी. पाहायचं येणारे 6 बॉलमध्ये अजूनही किती धावा येतील. बॅटिंग करत असताना टीम केवळ टीम हे आपल्याला जरूर आता येणारे 6 बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. टार्गेट सेट कुठपर्यंत असेल हे जरूर पाहायला मिळेल. चला टीम गाडीश्वर टीम कॅप्टन आणि कोमल टेकडे टीम कॅप्टन. मी विनंती करतो दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला लगेच या. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतो की लगेच या आणि विकेटसाठी आमच्या टॉच बॉक्समध्ये आयोजकांची सूचना आली बा. उशीर करायचे नाहीये. कॅप्टनला मी विनंती करतो कळकळीची की आवाज येत असेल प्लीज लगेच यायचं. तिसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला बॉल. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर गुडलेस वरती चेंडू ढकलला गेला होता. फक्त बॉलला स्लिप केला. फक्त सोडला गेला बॉलला गोलंदाजानं आणि तो बॅट्समन बॉलचा काही संपर्क नाहीये. बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. शेवटचं षटक आहे आणि या षटकांमध्ये चांगला कमबॅक चांगली बॅटिंग करावं लागेल. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. बॅट इन रीच पाहाल मिळते गॅप सिलेक्शनमध्ये बॉलला ट्रॅव्हल केला जातो. एकदा मिळाला दुसरीचा कॉल डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून दुसरी धाव सुद्धा पूर्ण 2 धावा मिळाले. चांगली रनिंग विकेट पाहायला मिळते. 2 धावा मिळालेत. 2 धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 41 41 धावा सध्या दाफडक्यावरती पाहायला मिळत आहे. चांगला कमबॅक. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर विचार केला तर खरं तर सुकऱ्याचं कौतुक केलं पाहिजे. त्यांनी पहिल्या पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल बॅटिंग खरं तर त्या फलंदाजाकडनं राहिली गेली होती आणि तो फलंदाज त्या रनआउटचा शिकार ठरला गेला आणि त्याच्यानंतर हा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतं. फटका भरपूर चांगला क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या कालीने तिथं चुकी होणार नाहीये. हे फार महत्त्वाचं. धावसंख्या भरपूर उभ्या झाल्यात आणि त्याच्यानंतर जर तुम्ही जर अशा चुक्या केल्या तर मग तुम्हाला अजून मागण्या ठरू शकतात. परंतु क्षेत्ररक्षकांनी दिलेली अप्रतिम साथ आणि तुला अजून एक धक्का बसेल. धक्का क्रमांक दुसरा फलंदाज बाद होईल. मंगल बॅक टू द आउट. 2 फलंदाज सध्या बाद झाले. धावसंख्या दाफडकीवरती पाहायला मिळते 41 41 धावा सध्या दाफडकीवरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल ऋतिक. अजून या षटकातला 3 बॉलचा खेळ बाकी. पाहायचे येणारे 3 बॉलमध्ये किती धावांपर्यंत टार्गेट सेट असेल हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक स्वतः मैदानाच्या आतमध्ये दाखल. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज पुन्हा एकदा तयार. रवींद्रला पाहतोय आपण. रवींद्र हा बॉलर सध्या मैदानाच्या आतमध्ये. टप्पा पडल्यानंतर सध्या फार होऊन जाणार बॉल. मगाशी जरासं थोडंसं अडथळा निर्माण पाहायला मिळाला होता आणि त्याच प्रत्युत्तर पंचांनी जरूर केलं गेलं. वाईट बॉल. एक अवंतर धाव. एक अवंतर धावेने धावसंख्येत बदल. धावसंख्या 42 धावा. 10 फलकेवरती सध्या पाहायला मिळतात. बॅटिंग करत असताना केवाळे टीमकडनं. पुन्हा एकदा बॅट्समॅन जरूर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न इथं पाहायला मिळतो. थोडंसं करा फंबलिंग पाहायला मिळते. एक धाव मिळाले. दुसरीचा प्रयत्न परत तिथं नाकार. मिळाले फक्त एक सिंगल आणि एक सिंगलच्या मदतीनं धावसंख्या थोडीशी पुढे पाहायला मिळेल. चौकार ठोकला तर 200, षटकार ठोकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आपण पाहतोय या नागेश बलायांसकडनं. फटका तर आलाय आणि तो हा फटका फसलाय. टिपलाय झेल. फलंदाज होईल बाद आणि इथून सर विचार करता धक्का क्रमांक लागेल. तिसरा फलंदाज बाद होईल प्रभात. बॅक टू द डगआउट. शेवटचा बॉल या षटकात आपल्याला पाहायला मिळेल. चला बॅट्समन लगेच यायचंय. शेवटचा बॉल टार्गेट सेट बॉल आपल्याला आता सध्या पाहायला मिळेल. चला टीम कोंबल टेकडे टीम आणि गाडेश्वर टीम. गाडेश्वर टीमचे कॅप्टन्स आले तर कोंबल टेकडे टीम. ईसन सचिन आवाज येत असेल तर या लगेच. उशीर करू नका प्लीज. शेवटचा बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. रामदास. टार्गेट सेट बॉल. पाहायचं या बॉलवरती धावा येतील किती हे जरूर पाहायला मिळतील. षटकार मारला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज जरूर येतील आमच्यासोबत आहेत आणि षटकार मारणे हे फार महत्त्वाचं असणार आहे. जर कॅश प्राईज घ्यायचं असेल तर षटकार येणं फार महत्त्वाचं असणार आहे. कारण सपोर्ट असल्यामुळे त्यांचा जरा टीमचा बोलबाला भरपूर चांगला राहिला पहिल्या इनिंगमध्ये. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि इथून फलंदाज होईल बाद आणि इथून षटक क्रमांक संपला जाते 3 षटकाच्या समाप्तीनंतर 43 धावा आफ्रिकेवरती पाहायला मिळतात. येणाऱ्या बॉलात 18 बॉलमध्ये 44 धावांचा पल्ला गाठायचा पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना करमिळी टीमला.
चला कोंबल टिकडे टीमचे कॅप्टन्स देखील आलेच. गाडेश्वर टीमचे देखील कॅप्टन्स आलेत. लगेच नाणेफेकी करून घ्यायची मी विनंती करतोय या. स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो या मंगलवीर या स्पर्धेचे मुख्य आयोजक. त्याच्यानंतर राशीद असतील. त्याच्यानंतर पूर्ण त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ. त्याच्यानंतर पूर्ण स्पर्धेचा विचार केला तर संदेश उगडे, मंगलवीर, प्रभाकर उगडे, राजू शीत, राशीद, कालुराम शीत, गणेश शीत, महेश शीत, राम सप्रा, अनंत शीत, दीपक उगडा, किरण पारदी, चंद्रकांत उगडे आणि पूर्ण त्यांचे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ आज अफाट मेहनत त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि इथून पहिलं इनिंग संपलंय. धावसंख्या जर पाहिली तर 43-44 धावांचं लक्ष आहे पुढच्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना खरं तर कर्मली टीमला. आणि इथं टॉस जिंकलाय कोंबल टिकडे टीम आणि बॅटिंग फर्स्ट. हिमा संपल्यानंतर लगेच पुढच्या इनिंगमध्ये सुरुवात जरूर आपल्याला पाहायला मिळेल. हिमा संपल्यानंतर लगेच टीम गाडेश्वर टीम लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. लक्ष असू द्या, कुणी वेळ करायचं नाही आणि वेळ वाचवा आता. थँक्यू मनोज. चला स्पीडअप करायचं बघा. चला मी जोडे मैदानाच्या आतमध्ये पाठवायच्या. 18 चेंडू आणि तब्बल 44 धाब्यांचा एक भलं मोठं टार्गेट सेट केलंय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाले केवळ टीमच्या माध्यमातून. ज्या ठिकाणी सुक्रियाने वैयक्तिक 10 चेंडूचा सामना करत तब्बल 34 धावा कुठल्या आणि त्याच्या एकट्याच्या जोरावरती पहिल्या सामन्यामध्ये देखील अप्रतिम खेळ राहिला होता सुक्रियाचा आणि या मॅचमध्ये देखील अप्रतिम बॅटिंग केली आपण पाहतोय. मात्र समोर देखील तेवढाच ताकदवर संघ आहे मोरबे विभागातील एक ताकदवर संघ आपण पाहतोय छोटी करमळी संघ. जर का 41 धावा 44 धावा चेस केल्या तर नक्कीच हा देखील इतिहास राहील. कारण यामधून विजयी संघ आपण पाहतोय थेट क्वालिफायरचा सामना खेळेल. आज खऱ्या अर्थानं कॉम्बॉक्समध्ये आमच्या समूहात नागेश बल्ला देखील जॉईन झाले आहेत. केवळ टेनिस क्रिकेटचा एक अतिशय चांगला क्रिकेटर. मात्र आज खऱ्या अर्थानं जॉब या सर्व गोष्टी सांभाळून खऱ्या अर्थानं प्रॅक्टिसकडे जास्त वेळ भेटत नाही आहे. त्या अनुषंगाने आज मात्र कुठे का होईना मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं देखील खऱ्या अर्थानं स्वागत करूया. जर का गोलंदाज सुक्रियानं 6 चेंडूमध्ये कशाही रीतीनं 3 विकेट जर का संपादित केल्या तर तब्बल 500 रुपयाचे कॅश प्राईज दिले जाईल. नागेश शेठ याचकडून आपण पाहतोय. सुरेश सड्या वेगवान तेज तरार पहिल्या चेंडूवरती अपील आपल्याला पाहायला मिळाले. मात्र शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि तिथून एक सिंगल मात्र प्राप्त झाले आपण पाहतोय. जर का कमबॅकिंग गोलंदाजी राहिली तर केवळ संघ या मॅच मध्ये आपलं अस्तित्व कायम टिकून ठेवेल. कारण हा सामना फार महत्वाचा आहे. करमळी संघ जिंकला तर तो संघ पुढे वाटचाल करेल. केवळ संघ जिंकला तर तो संघ पुढे वाटचाल करेल. करो या मरोची स्थिती राहील. इथून पाहावं लागेल काय घडले जात आहे. मैदानाच्या आतमध्ये पंचांचा इशारा आलाय. इथून मात्र हा वाईट चेंडू अतिरिक्त स्वरूपात एक सिंगल मात्र प्राप्त होईल. संघ पुढे सरकेल. दोन्ही अंकावरती समोर काशीनाथ भगत ऑन स्ट्राईकवरती पहिल्या षटकापासून आक्रमण जर का केला सुक्रिया या गोलंदाजावरती जर का प्रहार केले तर नक्कीच सामन्यामध्ये मजा येईल. कारण तब्बल 44 धाब्यांचा पल्ला पार पाडायचा आणि त्या अनुषंगाने मोठे फटके सजवावे लागतील. यावेळेस पाहावं लागेल आनंद कारपेंडा फटका सजवलाय. एक सिंगल मात्र कंप्लीट झाल्या. डबल सिंगलनं फारसा फरक केवळ टीमला पडणार नाही. कारण अगोदरच भरपूर मोठ्या धाब्यांचा डोंगर उभा केला आपण पाहतोय. तब्बल 43 धाबा बनवल्या. 44 धाब्यांचं आव्हान ठेवलंय आणि डबल सिंगलला एवढा फारसा फरक जाणवत नाही आपण पाहतोय. कारण केवळ टीमला माहिती जर का करमळी संघाला सामना जिंकायचा असेल तर मोठ्या फटक्यांपासून मात्र वंचित ठेवला तर नक्कीच सामना केवळ संख्या बाजूने झुकेल. फुलर लेनचा चेंडू होता आपण पाहतोय. आनंद कारपेंडा फटका सजवला. एक सिंगल कंप्लीट. क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट अप्रतिम आपण पाहतोय. कारण सातत्याने आपण जर का पाहायला गेलं टेनिस क्रिकेट म्हटला तर सांघिक खेळ 11 खेळाडूने एफर्ट जर का लावल्या तर नक्कीच संघ कुठे का होईना विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि आज केवळ टीमनं तेच समीकरण मैदानाच्या आतमध्ये दाखवले. अप्रतिम खेळ राहायला गेला आपण पाहतोय. यावेळेस मात्र अनोख्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न मात्र बॅकअप सुंदर आला आणि तिथून मात्र पाहावं लागेल एक सिंगल प्राप्त झाले आपण पाहतोय. या षटकामध्ये गोलंदाज सुक्रिया निरगुडाचा बोलबाला राहायला गेला. अद्यापर्यंत 3 चेंडूची सफर झाली आणि त्यामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्यात.
अतिशय कमबॅकिंग गोलंदाजी आहे. या बुधवारीच्या आपण जर का पाहायला गेला 5 धाव पटल्यावरती लागल्या गेल्यात आपण पाहतोय. गतीमध्ये परिवर्तन केलं आपण पाहतोय. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. एक्स्ट्रा स्वरूपात एक सिंगल धाव जोडली जाईल. संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय 6 अंकावरती. अद्यापर्यंत मात्र या षटकातील उर्वरित काही चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरेश भगतला मात्र आज स्वतःला सिद्ध करावं लागेल. गोलंदाजी फार चांगली झाली नाही आहे, मात्र इथून जर का सामन्यामध्ये एक चांगला खेळ करायचा असेल तर इथून आक्रमण करणं फार महत्त्वाचं राहील. अन्यथा सुक्रियाचा बोलबाला अद्यापर्यंत राहिला गेलाय. यावेळेस पाहावं लागेल प्रहार करण्याचा प्रयत्न. जसा उल्लेख केला तसंच समीकरण. कारण सुक्रियानं सुरुवातीचे चेंडू सुरेख फेकले, त्याचनंतर थोडंसं व्हेरिएशन दाखवण्याचा प्रयत्न आणि त्याचनंतर एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च केला. तो दबाव त्याच्यावरती निर्माण झाला आणि तो दबाव हटवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण जर का पाहायला गेला फलंदाजाचा वर्चस्व राहिला. चेंडू सीमा पार 6 धाब्यांसाठी रवाना झाला आणि 6 धाब्यांना संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतोय 12 अंकावरती. अद्याप जवळपास सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये होणं फार गरजेचं राहील. कारण प्रेक्षक वर्गांना सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जावा या अनुषंगाने प्रेक्षक वर्ग मॅचचा आनंद घेत असतात. जो मागचा सामना आपण पाहिला गाडेश्वर आणि वाघाचवाड्या, अप्रतिम सामना आपण पाहिला गेला. तशा रीतीने सामना होईल का? जबरदस्त फटका आपण पाहतो फायनलिंग रिझन मध्ये. षटकारानंतर हा शानदार चौकार. षटक क्रमांक पहिला देखील संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघ पुढे सरकला आहे. यावेळेस खऱ्या अर्थानं 16 अंकावरती आहे. समीकरण आता आपण जर का पाहिले गेले येणारे 12 चेंडू आणि गरज असेल तब्बल आपण पाहतोय 28 धावसंख्येची गरज. प्रति षटकागणिक 14 ची सरासरी राखावी लागेल जर का सामना जिंकायचा असेल. केवळ संघाला जर का सामना जिंकायचा असेल तर एखादं कमबॅकिंग षटक मॅच मध्ये वापसी करून देईल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय सुरेश. ज्या सुरेशनं फार कमी कालावधीमध्ये केवळ टेनिस क्रिकेट मात्र हायलाइट करून सोडलंय. मात्र यावेळेस पाहावं लागेल समोर मोरबे विभागातील छोटी करमळी एक ताकदवार संघ आहे. अंतिमच्या 2 चेंडूवरती ज्या 10 धाबा आल्या केवळ संघ तिथून थोडासा बॅकफुटला आपण पाहायला गेलाय. यावेळेस पाहावं लागेल अनोख्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र प्रॉपर कनेक्शन जुळलं नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू प्रचंड वेगवान चेंडू रिलीज केला. काशीनाथ भगतला इथून जास्तीत जास्त स्ट्राईक सुरेश भगत समोर ठेवणं फार महत्वाचं राहील. ज्या सुरेश भगतनं जबरदस्त बॅटिंग केल्या. हा पहिला डॉट चेंडू. यावेळेस पाहावं लागेल कशा रीतीने कमबॅक केला जाईल. सातत्याने आपण जर का पाहिलं गेलं सामना रफ अँड टफ स्थितीमध्ये होईल का? एकतर्फी सामना केवळ संघ गोलंदाज जोरावरती जिंकेल की त्यांना फाईट देत करमेल संघ यावेळेस मात्र मॅच मध्ये रंग भरेल. जबरदस्त चेंडू आपण पाहतोय. अशा क्षणाला डॉट चेंडू येणार म्हणजे कुठे का होईना पराजयाच्या छायेखाली जाणार हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल जर का इथून अशा रीतीने गोलंदाजी राहिल्या. कारण एखादं कमबॅकिंग षटक केवळ टीमला मॅच मध्ये जिवंत ठेवेल. अन्यथा मात्र सामना आपल्याला पाहण्यासारखा जरूर. 10 चेंडू आणि तब्बल 28 धावसंख्येची गरज. यावेळेस पाहावं लागेल फटका ऑन साईडला सजवला त्या ठिकाणी क्षेत्रक्षण तैनात सिंगल कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? आणि 2 धाबा देखील घेण्याचा प्रयत्न. यावेळेस पाहावं लागेल काय घडलं जात आहे आणि तिसऱ्या पंचांकडे मात्र हा निर्णय सोपवला जाते आपण पाहतोय. फलंदाज मात्र सेफ असेल आणि इथून मात्र या 2 धाबा कंप्लीट झाल्यात. या 2 धाब्याने संघ पुढे सरकला. यावेळेस आपण पाहतो खऱ्या अर्थानं 18 अंकावरती आता समीकरण येणारे 9 चेंडू आणि कंपल्सरी 26 धावसंख्येची गरज. या षटकातील हे 3 चेंडू भरपूर निर्णायक राहतील. या 3 चेंडू गणिक एखादा मोठा फटका करमेल टीमला मॅच मध्ये जिवंत ठेवेल. जर का चांगल्या आल्या तर केवळ संघ वर्चस्व गाजवेल.
यावेळेस पाहावं लागेल बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही आणि इथून मात्र हा डॉट चेंडू शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहिला गेला. सुरेशनं अद्यापर्यंत अप्रतिम गोलंदाजी केली. जवळपास 4 चेंडू फेकले, त्यामध्ये फक्त आणि फक्त 3 धाबा खर्च केल्यात आणि 2 चेंडू डॉट फेकलेत. म्हणजे निर्णायक क्षणाला निर्णायक गोलंदाजी. मात्र इथून स्ट्राईक रोटेट झाले. समोर सुरेश भगत 8 चेंडू आणि तब्बल 25 धावसंख्येची गरज. पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू सुरेखरित्या बॅटिंग करेल का हे पाहावं लागेल. शॉट आपले आपण पाहिलं गेलं तर इथून पाहिलं गेलं लाईन खराब आहे. एक्स्ट्रा स्वरूपात सिंगल धाव आणि संघ पुढे सरकेल आपण पाहतो. यावेळेस 20 अंकावरती 8 चेंडू 24चं समीकरण. गोलंदाजावरती देखील दबाव आणि दडपण आपल्याला पाहायला मिळते, कारण समोर सुरेश सारखा एक विस्फोटक फलंदाज ज्याने चौकार षटकार ठोकला. यावेळेस पाहावं लागेल फटका अप्रतिम्या मिड विकेटला क्लिअर करत सुरेश भगतच्या बॅट मधून हा बिग हिट षटकार. सामना अद्यापही सोडायला तयार नाही. ज्या ठिकाणी पहिल्या षटकातील अंतिम 2 चेंडू फेस केल्या त्या ठिकाणी देखील 5व्या चेंडूवरती षटकार ठोकला होता आणि अंतिम चेंडूवरती चौकार ठोकला होता आणि पुन्हा एकदा तसंच समीकरण. दुसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवरती ठोकला षटकार आणि 4थ्या चेंडूवरती चौकार ठोकेल का. वैयक्तिक आपण त्याचा खेळ पाहायला गेला, आपण जबरदस्त राहायला गेला. आता 7 चेंडू आणि आता समीकरण राहिलंय 18 धावसंख्येचा. या चेंडूवरती सिंगल घेऊन स्वतः पुढे स्ट्राईक ठेवेल का, एखादा मोठा फटका सजवेत सामन्यामध्ये रंग भरेल की गोलंदाज कमबॅक करेल. अंतिम चेंडू बॅटची लिडिंग एज, विकेटची संधी आणि जबरदस्त झेल टिपला जाईल आणि फलंदाजाचा खेळ संपेल. आणि इथून मात्र निर्णायक क्षणाला अप्रतिम कमबॅक आपण पाहतो. षटकाराचं प्रत्युत्तर दिलं सुरेशनं आणि इथून पाहायला गेलं तर पहिला करार झटका सुरेश भगतच्या स्वरूपात. आता सामना इव्हून टेबला अंतिम 6 चेंडू आणि कंपल्सरी आपण पाहतोय 18 धावसंख्येची गरज असेल. चला केवळ संघ स्पीडअप घ्यायचा. पुढचा सामना देखील आपल्याला भरपूर चांगला पाहायला मिळेल. दोन्ही टीम्सला विनंती असेल आपण देखील सज्ज राहायचंय. केवळ संघ बघा वारंवार एकत्रित येऊ नका, कारण अधिकचा वेळ मात्र भरपूर खर्च झाला. आपण जवळपास पाहायला गेला 2:48 झालेत. खऱ्या अर्थानं मात्र इथून स्पीडअप घेणं फार महत्वाचं राहिलं. अंतिम षटक गोलंदाज प्रभातला आपण पाहतोय. जर का गोलंदाज प्रभातनं 6 चेंडू मधून 3 चेंडू जर का डॉट फेकल्या तर नागेश भल्ला याचकडून तब्बल 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. मात्र समोर काशीनाथ भगत ज्यानं निराश केलं, मात्र अंतिम क्षणामध्ये काय करेल हे पाहावं लागेल. पंचांना सांगितलं लाईन खराब आहे. अतिरिक्तच्या स्वरूपात या धावा करमेली टीमला प्लस पॉईंट मध्ये घेऊन जातील. मात्र त्यासाठी बॅटिंग देखील फार चांगली करावी लागेल. काशीनाथ मध्ये क्षमता भरपूर आहे, मात्र स्वतःला सिद्ध करायचं असेल तर इथून चौकार षटकारांची भाषा बोलणं फार महत्वाचं राहील. 6 चेंडू आणि 17 धावसंख्येची गरज आपण पाहतोय. फुलरलेनचा चेंडू 20 मध्ये फटका सजवला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण तैनात सिंगलला दुसरीमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि या 2 धाबा देखील सहजरितीने पूर्ण झाल्यात आणि या 2 धाबेने संघ पुढे सरकेल. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 29 अंकावरती येणारे 5 चेंडू आणि कंपल्सरी 15 धावसंख्येची गरज. 5 मध्ये 15 बनतील का, आव्हान कठीण आहे. मात्र जर का चौकार षटकार आल्या तर आव्हान सोपं बनेल, अन्यथा केवळ संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल यात मात्र शंका नाही. यावेळेस ब्लॉकलचा चेंडू सफर झाला. एक सिंगल तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का, मात्र पाहावं लागेल. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा देखील सहजरीतीने पूर्ण झाल्यात. सिंगल डबल वरती प्राधान्य सातत्याने आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धाबीने धावफलक पुढे सरकले. यावेळेस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय 31 अंकावरती आता समीकरण जवळपास 4 चेंडू आणि कंपल्सरी 13 धावसंख्येची गरज. जर का सलगचे 4 चेंडू डॉट फेकले तर तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मात्र एवढं सोपं आव्हान राहील का, कारण सलगचे 4 चेंडू फेकणं म्हणजे जणू काही वाळवंट्यामधून पाणी शोधण्यासारखं असेल. समोर काशीनाथ भगत एका एंडला आपण पाहतोय, त्याला देखील सिद्ध करायचंय. अद्यापर्यंत एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही. 4 चेंडू आणि तब्बल 13ची गरज. ऑन द कार्पेटने फटका सजवला आपण पाहतो. ऑन साईडला लॉंग ऑन द क्षेत्ररक्षण मंगलच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि तोपर्यंत काय घडलं जातं चातुर्य. प्रत्येक समीकरण आपण पाहतो 3ऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला जातोय आणि इथून मात्र चेक केले जाईल आपण पाहतो रनआउटच्या स्वरूपात.
बबल्या बघत यावेळेस मात्र दाखल झाला आपण पाहतोय 3 चेंडू आणि अद्यापही समीकरण राहिलं गेलंय 12 धावसंख्येचं. हे तिन्ही चेंडू जर का डॉट आले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. मात्र समोर बबल्या बघत एक करिश्मा करेल का मैदानाच्या आतमध्ये? 3 मध्ये 2 षटकार ठोकल्या तर आज संपूर्ण रजनीमध्ये त्याच्या नावाची चर्चा होईल. इथून पाहावं लागेल बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळत नाही. या पहिला तर डॉट आलाय कारण गोलंदाजकडे देखील सुवर्ण संधी राहील. कारण अजून जर का हे 2 चेंडू डॉट आले तर तब्बल 500 रुपयाचा मानकरी ठरेल. मात्र हे 2 मध्ये जर का 2 षटकार ठोकले बबल्या बघत ना तर तो देखील या सामन्याचा हिरो राहील आणि आज संपूर्ण रात्रभर केवळ संघाला झोप लागणार नाही. या मात्र पाहावं लागेल काय घडेल काय बिघडेल. 2 चेंडू आणि कंपल्सरी 12 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती षटकार आला तर मॅच मध्ये भरपूर मजा येईल आणि तसं घडणार नाही. या हे सांगत असताना भटका आलांद कारपेंडा मैदानाच्या आतमध्ये एक सिंगल प्राप्त होईल आणि इथून फक्त औपचारिकता बाकी राहील. अंतिम 1 चेंडू आणि तब्बल 11 धावसंख्येची गरज. हा अंतिम चेंडू जरी डॉट फेकला गोलंदाजांना तरी देखील 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आपण पाहतोय नागेश जेबला याचकडून आपण पाहतोय. काशनाथ भगतनं आज निराशा केली कारण तब्बल त्याचा वैयक्तिक स्पेल आपण पाहिला गेला खूप खराब राहिला आणि त्याच्या जोरावरती पूर्णपणे बॅकफुटला आपण पाहतोय. सलामी सड आला होता एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाही. या आणि इथून मात्र शेवटचा चेंडू डॉट आलाय म्हणजे 200 रुपयाचा पारितोषिकचा मानकरी ठरला गेलाय. सामना जिंकला केवळ संघ. अभिनंदन. अंतिम क्वालिफायर मॅचसाठी मात्र दाखल झालाय. चला पुढील सामना गाडेश्वर आणि केटी बॉईज कुंभल टेकड्या. हा सामना देखील फार चांगला रंगला जाईल आपण पाहतोय. जसा सामन्याला सुरुवात होईल आवाजामध्ये आपण